ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। अक्षय तृतीया या पवित्र तिथीला वीरशैव लिंगायत बांधवांच्या मते अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण असं स्थान आहे। या दिवशी महात्मा बसवेश्वर यांची जयंती जशी असते त्याचप्रमाणे वीरशैव पंचाचार्य परंपरेतील एकोरामाराध्य यांचा हा लिंगोद्भव दिवस सोप्या भाषेत सांगायचं तर तो त्यांचा अवतार दिवस आहे। केदारपीठ आणि केदारपीठाशी संबंधित एकोरामाराध्य यांचा देखील आपल्याला महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भामध्ये जाता जाता 1-2 मिनिटं विचार करणं आवश्यक आहे। हे जे केदारपीठ आहे आपल्याला सगळ्यांचंच सर्वच हिंदूंचं पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे आणि या केदारपीठाचे जे कुलपुरुष आहेत किंवा गोत्रपुरुष जे आहेत ते वृषभेश्वर या नावाने प्रसिद्ध आहेत आणि श्री एकोरामाराध्य हे केदारपीठाशी संबंधित आहे। केदारपीठाचे गोत्रपुरुष हे वृषभेश्वर या नावाने ओळखले जातात। योगायोग बघा किंवा हा जो आपला संवादाचा विषय आहे तो संवादाचा विषय असं बघा की महात्मा बसवेश्वरांच्या मातोश्री मादलांबिका यांनी अत्यंत तेजस्वी आणि धर्मरक्षण करणारा पुत्र जन्माला यावा याच्यासाठी संगमेश्वराचं अतिशय महत्त्वाचं असं व्रत केलं, जे व्रत अत्यंत कडक होतं आणि त्या व्रताचं नाव होतं नंदिकेश्वर व्रत किंवा वृषभेश्वर व्रत असं सांगतात। सांप्रदायिक श्रद्धा अशी आहे की मादलांबिकांनी तो जो उपास्य दैवत आहे आपलं त्याला संगमेश्वराला असा नवस केलेला होता की जर मला पुत्र झाला तर त्याचं नाव मी वृषभेश्वर किंवा बसवेश्वर असं ठेवेन। गंमत बघा की हा जो एका महत्त्वाच्या पीठाचे गोत्रपुरुष वृषभेश्वर असणं त्याच वेळेला महात्मा बसवेश्वर हे नंदिकेश्वराचा अवतार आहे ही सांप्रदायिकांची श्रद्धा असणं आणि या सगळ्याचा कुठेतरी आपण पुनर्विचार करणार आहोत का, हा माझ्या पुढचा खरं म्हणजे प्रश्न आहे। केदारपीठाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे बघा की केदारपीठाचं जे पंचसूत्र आहे ज्याला लंबन सूत्र असं म्हणतात आणि पंचसूत्र म्हणजे आपल्यासारख्या विद्वान व्यक्तींना सांगायलाच नको की भारतीय दर्शनशास्त्रांनी ईश्वर जीव जगत बंध आणि मोक्ष याच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचं विवेचन केलेले आहे, त्यांना सूत्र असं म्हणतात। वीरशैव देखील त्याला अपवाद नाही आणि केदारपीठाचं हे जे लंबन सूत्र आहे त्याचं सोप्या भाषेत सांगायचं तर या लंबन सूत्रामध्ये ईश्वराचं व्यापक असं रूप स्पष्ट केलेले आहे। जेव्हा ताटस्थ्यानं मी विचार करते तेव्हा असं लक्षात येतं की महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या द्वारे जेव्हा विविध प्रांतातल्या विविध काय म्हणूया आपण भाषेमधल्या शिवभक्तांना एकत्र करण्यास सुरुवात केली आणि त्यातूनच अनुभव मंटपाची जी निर्मिती झालेली आहे त्या अनुभव मंटपामध्ये महत्त्वाच्या 2 अटी होत्या। एक म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कायक त्यांनी करायलाच हवं असा एक दंडक होता। कायक याचा अर्थ आहे शारीरिक श्रम प्रत्येकाने केले पाहिजे। केवळ बुद्धिजीवी आणि शारीरिक श्रमांपासून दूर पळणारा असा समाज बसवेश्वरांना अपेक्षित नाही, तर तो बुद्धिजीवी असेल, अत्यंत सर्जनशील असेल, पण त्याच वेळेला तो शारीरिक कष्टांचा सन्मान करणारा असेल ही बसवेश्वरांची अनुभव मंटपामागची धारणा आहे। आणि अनुभव मंटपामध्ये प्रवेश मिळण्यासाठी येणारा जो कोणी सदस्य असेल तो शिवभक्त असणं ही महत्त्वाची अट होती। आणि त्यामुळेच बघा की ज्याला आपण असं म्हणूया की हा काही केवळ योगायोग नाही की मादलांबिकेने वृषभव्रताचं आचरण करावं, गोत्रपुरुष
केदारपीठाचे वृषभेश्वर असावेत हा योगायोग नाही, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच वेळेला आपल्याला असं दिसेल बघा की बसवेश्वरांच्या या सगळ्या जन्माच्या पाठीमागे आपल्याला काही सांप्रदायिक श्रद्धा दिसतात. आणि या श्रद्धा ज्या आहेत त्या नुसत्या सांप्रदायिक श्रद्धा नाही आहेत, त्या व्यापक अशा हिंदुत्वानी मान्य केलेला अशा काही श्रद्धा आहेत. आणि त्यातला एक जो भाग आहे, मघाशी मी म्हटलं त्याप्रमाणे एकोरामाराध्यांचा लिंगोद्भव झालेला आहे असं आपण म्हणतो, अवतार झालेला आहे त्या केदारपीठाच्या स्थावर लिंगामधून. आता ही जी अवतार संकल्पना आहे, गंमत कशी होते बघा की आपल्याला ज्या वेळेला कोणाला तरी टीकेचं लक्ष बनवायचं असतं, कोणावर तरी काही जहरी असे वाग्बाण सोडायचे असतात, तेव्हा काही मंडळी असं करतात की ते या सगळ्या पंचाचार्यांच्या लिंगोद्भव कल्पनेची खिल्ली उडतात, खिल्ली उडवताना दिसतात. आणि मग ही जी अवतार कल्पना आहे, ही अवतार कल्पना आपल्याकडे नेमकी कुठून आली याचा देखील मला वाटतं जाता जाता आपण विचार करायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भगवद्गीतेमधलं जे सूत्र आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, तसंच स्कंद पुराणातल्या माहेश्वर खंडामध्ये एक सूत्र आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले तदा तदा अवतारोयम गणेशस्य महितले, गणेशस्य महितले. हे गणेश याचा अर्थ काय? गणेश याचा अर्थ आहे शिवगण. ज्या ज्या वेळेला धर्म संकटात असतो त्या त्या वेळेला भगवान शिवांचे गण हे वेगवेगळ्या रूपाने अवतार घेतात. आणि त्यामुळे वीरशैव लिंगायत बांधवांची अशी श्रद्धा आहे की महात्मा बसवेश्वर हे नंदिकेश्वरांचा किंवा वृषभेश्वरांचा अवतार आहेत. आणि त्याचप्रमाणे शिवांचे जे अन्य गण आहेत त्या गणांपैकी 5 गणांनी पंचाचार्य रूपानं भारतातल्या 5 वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रातील स्थावर लिंगांमधून अवतार घेतलेला आहे. आता ह्या अवतार कल्पनेचं कदाचित तरुण पिढीला अवतार कल्पनेच्या मागचं जे विज्ञान आहे किंवा त्याच्या मागचा समाजहिताचा जो विचार आहे तो पटेल न पटेल, पण त्याच्यामागे जी एक भूमिका आहे ती भूमिका आवर्जून उल्लेख करते की मार्क्सवादी विचारवंत केरम शिरवाडकर, अगदी बरोबर आहे, केरम शिरवाडकर हे आपल्या कुसुमाग्रजांचे धाकटे बंधू. आणि केरम शिरवाडकर हे अतिशय वेगळ्या अंगानं समाज विज्ञानाचा विचार करणारे विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्यांनी या सगळ्या अवतार कल्पनेचं जे विवेचन केलंय ते थोडक्यात सार रूपानं मी आपल्याला वाचून दाखवते. त्यांनी असं म्हटलंय बघा की स्वार्थपरायण वृत्तीमुळे धर्माचे अधर्मात रूपांतर झाले, म्हणजेच मानव कल्याणकारी सुव्यवस्थेत काही अडथळे निर्माण झाले, तर सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या पारिपत्यासाठी अर्थात खऱ्या धर्माच्या पुनर्मांडणीसाठी मी युगानुयुगे अवतार घेतो अशी ग्वाही भगवान श्रीकृष्णांच्या रूपानं भारतीय विचारवंतांनी दिलेली आहे. भारतीय विचार नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सरांनी त्याच्यावर काही सुंदर भाष्य केले. त्यातल्या पृष्ठ 9 हे विधान तुम्हाला आलेलं दिसतं. आणि ते असं म्हणतात की हे जे भगवान श्रीकृष्णांनी यदा यदा हि धर्मस्य म्हणत जे एक आश्वासन दिलेलं आहे, जो विश्वास दिलेला आहे, तोच भारतीय अवतार संकल्पनेचा आरंभबिंदू असावा. आणि म्हणूनच बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, आपल्याला असं दिसतं की जे जे भारतीय धर्म आहेत त्या भारतीय धर्मांमध्ये आपल्याला अवतार संकल्पना, त्यांचे जे प्रमुख आहेत ते कुठल्या ना कुठल्या तरी देवतेचे अवतार आहेत असं मानलं जातं. अपवाद फक्त सिख धर्माचा आहे. आणि वीरशैव धर्म या अवतार संकल्पनेपासून वीरशैव संप्रदाय या अवतार कल्पनेपासून कुठेही वेगळा झालेला नाही. आता धर्म
हा शब्द जेव्हा मी वापरते तेव्हा मी तो स्वतंत्र धर्म या अर्थानं वापरत नाही, तर धर्म हा शब्द आपल्याला माहित आहे की ज्या ज्या शाश्वत अशा तत्वप्रणाली आहेत त्यांच्या संदर्भामध्ये भारतीय तत्वज्ञानामध्ये किंवा हिंदू तत्वज्ञानामध्ये धर्म हा शब्दप्रयोग अनेक वेळा केलेला आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामधला आपला जो वारकरी संप्रदाय आहे त्याचं मूळ नाव भागवत धर्म असं आहे. भटो धर्म महानुभाव संप्रदायाचा आहे. त्यामुळे धर्म याचा अर्थ शाश्वत अशी मूल्य जीवन प्रणाली विकसित करणारी एक पायवाट, एक मार्ग म्हणजे धर्म असाही येतो. परंतु आपण साधारणतः आजकाल त्याच्यासाठीच आपण संप्रदाय हा शब्द वापरतो. धर्म म्हटलं की मग त्याला एक वेगळा काहीतरी वेगळा असा संदर्भ देण्याचा आपण प्रयत्न करतो, त्यामुळे ते लक्षात घ्या. असो, डॉक्टर केरम शिरवाडकर यांच्या मते ही जी अवतार संकल्पना आहे भारतीयांची, ही अवतार संकल्पना ही केवळ कवी कल्पना नसून त्यामागे सामाजिक धारणेची काही तत्व आहेत. हे सर्वज्ञातच आहे की अनेक वादळ तुफानांना समर्थपणे तोंड देत भारतीय समाज ज्या विचारांच्या आधारे उभा राहिला त्या विचारांचे वैशिष्ट्य म्हणजे तो विचार कुणा एका व्यक्तीने अनेकांच्या गळी उतरवलेला नाही. हा फार महत्वाचा भाग आहे बघा, की हा जो विचार आहे ज्याच्या आधारे तुम्ही मी भारतीय समाज म्हणून उभे राहिलेलो आहोत, तो भारतीय समाज आणि तो आपल्या उभ्या राहण्यामध्ये हा जो विचार आहे हा कुणा एका व्यक्तीने अनेकांच्या गळी उतरवलेला नाही, तर तो अनेक प्रज्ञावान आणि परिपक्व विचारवंतांच्या ज्यांना ऋषी म्हटलं गेले त्यांच्या चिंतनाचा तो परिपाक आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय विचार या पुस्तकामध्ये पृष्ठ 3 वर हे मांडलेलं आहे. आणि त्यामुळे बघा की ज्या वेळेला पंचाचार्यांची ही लिंगातून ते अवतीर्ण झालेले आहेत, त्यांचा लिंगोद्भव झालेला आहे, ही गोष्ट अंधश्रद्धेची नाही, तर ती समर्थ अशा भारतीय परंपरेला अधिक व्यापक करणारी आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळेच आपल्याला आणखी एक मला असं म्हणावं असं वाटतं की जी मंडळी पंचाचार्यांच्या या लिंगोद्भव कल्पनेची खिल्ली उडवतात त्यांनी मुळामध्ये महात्मा बसवेश्वर आणि शिवशरणांचं साहित्य किंवा त्यांचं वचन देखील मुळात वाचलेलं नसतं. याचं कारण असं आहे बघा की केवळ मादलांबिका म्हणतात, केवळ इतर मंडळी म्हणतात असं नाही, तर स्वतः महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या समकालीन अशा शिवशरणांनी देखील, बसवेश्वर हे प्रसिद्ध शिवगण आहेत, ते भगवान शंकराचे शिवगण, एकनिष्ठ शिवगण, नंदिकेश्वराचे अवतार आहेत. हे पुन्हा पुन्हा काही वचनांमधून सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की आपण समन्वयाचं सूत्र घेतोय आणि त्यामुळे ही काही वचनं ही मला तुमच्या समोर नक्कीच ठेवायला आवडतील. अर्थात ती ठेवत असताना एक गोष्ट महत्वाची आहे की महात्मा बसवेश्वर ज्या वेळेला त्यांचा जो जन्म आहे, जन्मसाल आहे, त्याच्याबद्दल अनेक मतमतांतर आहेत. साधारणतः सांगायचं तर 23 ते 26 वर्षांचा अंतर, 26-27 वर्षांचा फरक हा वेगवेगळ्या विचारवंतांच्या मतांमध्ये आहे. मला असं वाटतं आपलं सूत्रच आहे संवादाचं, त्यामुळे ती मतमतांतर सांगायची नाहीत. एकवाक्यता जी आहे ती एकवाक्यता ही आहे सगळ्याच विचारवंतांची की वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीया ही बसवेश्वरांची जन्मतिथी आहे. आणि मला वाटतं तेच फार महत्त्वाचं आहे. ही जन्मतिथी बघत असताना आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं आणि ते म्हणजे महात्मा बसवेश्वरांचा जे त्यांच्या संदर्भामध्ये मुंज वगैरे नाकारली हा प्रसंग पुढे मी सांगणार आहे, परंतु मुळामध्ये महात्मा बसवेश्वरांचं संपूर्ण घराणं म्हणजे मातुल घराणं असेल किंवा पितृ घराणं असेल,
हे वीरशैव तत्व परंपरेशी 100% निगडीत आहे. असं मी का म्हणतीये? तर बघा की मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला एक शब्दप्रयोग ऐकायला मिळतो की शिक्षणाची जी व्यवस्था आहे त्या शिक्षणाच्या ज्ञान केंद्रांना अग्रहार किंवा चतुर्वेदी मंगलम असं तमिळनाडू, कर्नाटकामध्ये आणि केरळमध्ये म्हटलं जायचं. हे चतुर्वेदी मंगलम किंवा जे अग्रहार आहेत म्हणजे काय असायचं, तर एखाद्या फुलासारखी त्या अग्रहाराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असायची. अग्रहाराच्या बहुतेक वेळेला असं असायचं की अग्रहाराच्या मध्यभागी हे भगवान शिवांचं मंदिर असायचं किंवा भगवान विष्णूंचं मंदिर असायचं आणि कधीतरी अपवादात्मक ते गावाच्या कडेला असायचं. परंतु मंदिर मध्यभागी त्याच्या भोवती या सगळ्या परंपरेचं आचरण करणाऱ्या आणि ज्ञान केंद्र चालवणाऱ्या, पाठशाळा चालवणाऱ्या विद्वान अशा पंडितांची किंवा वेदवेत्या ब्राह्मण जन्मांची घरं असायची आणि तिथेच त्यांची निवास व्यवस्था असायची आणि त्यांच्या बाजूला ग्रामव्यवस्थेशी संबंधित ज्या ज्या गोष्टी लागतात ते सगळे पूरक उद्योग, व्यवसाय, आलुतेदार, बलुतेदार आणि समूह छात्रांचा निवास असा सगळी ती रचना असायची. या सगळ्या मध्ययुगीन काळामध्ये कर्नाटकामधलं अत्यंत प्रसिद्ध असं अग्रहार जे होतं, ज्ञान केंद्र होतं, ते बागेवाडीचं होतं. आणि महात्मा बसवेश्वरांचे वडील हे या बागेवाडीच्या अग्रहाराचे प्रमुख होते. जो अग्रहाराचा प्रमुख असायचा त्याला म्हटलं जायचं महाजन किंवा पुरवधीश्वर. महात्मा बसवेश्वरांचे वडील हे असे पुरवधीश्वर होते याचा उल्लेख आपल्याला तत्कालीन शिलालेखामधून दिसतो. चिदानंद मूर्ती या अत्यंत प्रसिद्ध अशा कन्नड अभ्यासकांनी या बागेवाडीचा आणि त्या अग्रहाराचा उल्लेख केलेला आहे. ते असं म्हणतात की बागेवाडीचा जो उल्लेख आहे तो महाअग्रहार आणि मादीराजांचा उल्लेख आदरानं पुरवधीश्वर, ग्रामणीमणी, महाप्रभू मादीराज असा केलेला दिसतो. बसवेश्वरांच्या ज्या मातोश्री होत्या मादलांबिका आणि त्यांचं माहेरी सुद्धा ही अग्रहाराची किंवा ज्ञान केंद्राची परंपरा होती. आणि गंमत अशी आहे की मादलांबिकेंचे वडील असतील किंवा इकडे बसवेश्वरांच्या पितृपरंपरेमध्ये आपल्याला असं दिसेल की ही दोन्ही घराणी शैव दर्शनाचे विशेष तज्ज्ञ म्हणून, विशेष जाणकार म्हणून त्या काळातल्या सगळ्या त्या भागामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध होते. आणि बसवेश्वरांची ही जी पितृपरंपरा आहे ती एकीकडे उज्जैन पीठाशी संबंधित आहे, तर मादलांबिकेचं जे मातृघराणं आहे किंवा त्यांची मातृपरंपरा आहे ती रंभापुरी पीठाशी संबंधित आहे. आणि त्यामुळे बसवेश्वर हे ब्राह्मण होते वगैरे जी आपण गृहीतकं धरतो ती अभ्यासाच्या ह्याच्यावर टिकत नाहीत असं आपल्याला दिसतं. मागे म्हटल्याप्रमाणे मादलांबिकांनी आपल्याला अतिशय विद्वान आणि त्याच्या जोडीलाच शिवभक्तीचा प्रचार आणि प्रसार करणारा पुत्र व्हावा याच्यासाठी नंदिकेश्वरांचं किंवा वृषभेश्वरांचं व्रत केलं आणि त्याचा परिणाम हे महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला आणि त्याप्रमाणे त्यांचं नाव ठेवलं गेलं. आता हे ठेवलं गेलेलं असताना बघा, नाव ठेवलं गेलं म्हणजे एक ही जी सांप्रदायिक श्रद्धा आहे, जी श्रद्धा त्यांच्या आईबाबांची आहे त्याच श्रद्धेचं की भगवान शिवांचे एक महत्वाचे गण म्हणजे वृषभेश्वर आहेत, ही श्रद्धा स्वतः बसवेश्वरांनी देखील अधोरेखित केलेली दिसते. आणि त्या दृष्टीनं त्यांच्या काही वचनांचा मी जाता जाता उल्लेख करणार आहे. केवळ बसवेश्वरांच्या संदर्भामध्ये नाही तर असंही मानलं जातं की आपले महाराष्ट्रातले मन्मथ माऊली जे आहेत ते स्कंद म्हणजे कार्तिकेयांचे अवतार आहे. अनेक संतांच्या संदर्भामध्ये आपल्याला ही श्रद्धा दिसते. बघा, एक या अवतार कल्पनेमध्ये काय आहे की जेव्हा ईश्वराशी एकरूप होण्याचा जो साधना मार्ग आहे तो साधना मार्ग हा खरं म्हणजे एका जन्मात पूर्ण होत नाही, अनेक जन्मांचं ते संचित असतं. आणि त्यामुळेच महात्मा बसवेश्वरही या श्रद्धेशी निगडीत आहेत किंवा त्यांनाही ती श्रद्धा मान्य आहे. आणि म्हणून एकनिष्ठ शिवगण म्हणून आपले भगवान शिवांशी असणारे पुरातन नाते
बसवेश्वरांनी शिवपुराण आणि हिंदू धर्मश्रद्धांच्या आधारे अनेक वचनांमधून सांगितलेलं आहे. त्यांचं एक प्रसिद्ध वचन आहे, काळीय कंकाळ दिंद मुन्न त्रिपुर संहार दिंद मुन्न हरिवीरांची द गळिंद मुन्न उमेय कल्याण दिंद मुन्न. याचा अर्थ काय आहे की याचा साधा अर्थ असा आहे, मुळामध्ये माझ्या पुस्तकामध्ये आपण जरूर वाचा, क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर मध्ये मी विस्ताराने दिलेले आहे. आता हे केवळ आपल्याला थोडंसं या विषयाची पार्श्वभूमी कळावी किंवा स्नेहबंध किती आपले आहेत हे कळण्यासाठीच मी थोडक्यामध्ये त्याचा उल्लेख करते. अर्थात तो उल्लेख करत असताना तुम्हाला तो आवडणार आहे हे मला खात्री आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ते नोंदवणारही देखील आहात की महात्मा बसवेश्वर असं म्हणतात, हे महादेवा, तुझं आणि माझं नातं अनंत युगायुगींचं आहे. सर्वत्र मृत्यूचे थैमान चालू असलेल्या, सर्वत्र प्रेतांचे ढीग पडलेल्या अशा प्रलयाच्याही आधी त्रिपुरासुराचा तू वध केला होतास. त्रिपुरासुराचा तू वध केला होतास. त्याच्याही पूर्वी ब्रह्मा आणि विष्णूने सृष्टीची रचना करण्याच्याही पूर्वी फार काय उमा महेश्वरांच्या विवाहापूर्वीचं आपलं नातं आहे. बघा, आता या सगळ्या श्रद्धा हे आपल्याला हिंदू धर्मग्रंथांमध्ये सुद्धा दिसतात. त्यामुळे पुन्हा आपल्याला असंच अधोरेखित होणार आहे जसजसं मी बोलत जाणार आहे की वीरशैवलिंगात वेगळे नाहीत, ते व्यापक अशा हिंदुत्वाचाच एक अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर काय म्हणतात बघा, फार काय हे शिवा, उमा महेश्वराच्याही विवाहापूर्वीचे आपले नाते आहे. खरं तर कुडल संगम देवा, तुझ्याही अगोदरचा मी आहे. कारण भक्तामुळे देवाला देवपण प्राप्त होतं असे आपले तुकोबारायही म्हणतात की तू कुठे जातोयस, तू जाऊ शकणार नाही. किंवा धरीला पंढरीचा चोर प्रेमे बांधुनी आदोर, जनाईची भावना. बघा की शेवटी भक्त हा अधिक महत्वाचा आहे आणि त्यामुळे देव आधी की भक्त आधी या वादात न पडता भक्त काय म्हणतात एवढंच आपण बघूया. ते असं म्हणतात की मी तुझ्याही अगोदरचा आहे. तुलाही आठवत नसेल कुडल संगम देवा, अगदी नाजूक लहान असलेला तू आणि जुना पुराणा मी. हा मी म्हणजे भक्त. अगदी नाजूक, खरंच आहे ना. धर्मश्रद्धा जेव्हा केव्हा मानवी जीवन विकसित झालेलं असेल तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही धर्मश्रद्धा नुकत्याच उगवलेल्या कोंबासारखी लवलव करणारी असे. आणि त्यामुळे अगदी नाजूक आणि लहान असलेला तू आणि जुना पुराणा मी इतकी आपली ओळख प्राचीन आहे. आणखी एका वचनामध्ये बसवेश्वर काय म्हणतात बघा, अय्या निन्नू निराकार वदल्ली नानू ज्ञानवेंब वाहन वा गिद्दे काना. काय म्हणतायत ते बघा, ते असं म्हणतात, हे कुडल संगम देवा, तू निराकार असताना कुठल्या कुठल्या रूपामध्ये मी तुझ्याशी समरस झालोय. देवाला आठवण करून देतात, कुडल संगम देवांना आठवण करून देतात, हे कुडल संगम देवा, तू निराकार असताना मी ज्ञानज्योती रूपात तेवत तुझ्याशी एकरूप होतो. हे तू रुद्र नटराज म्हणून तांडव नृत्यात तल्लीन असताना मी तुझ्या नृत्यातील चैतन्य होतो. आणि याच्या खेरीज की कैलास पर्वतावर जेव्हा तू विराजमान होतास तेव्हा मी जंगम रूपात होतो, नंदी रूपात होतो, मी तुझा अनुचारी विरक्त भक्त आहे असं ते सगळं सांगतात. आणि तेव्हा ते असं म्हणतात की अरे शिवा, हे शिवा, जेव्हा तुला आठवतंय का पदाघाताने धरती थरथर थरथरे. तुझ्या पदाघाताने, तू जेव्हा तांडव नृत्यात मग्न होतास ना तेव्हा पदाघाताने धरती थरथर थरथरे, धडकता मुकुट विखुरले नक्षत्र तारे, भुजाघाताने गडगडले लोकादिलोक सारे. अशा वेळेला सगळ्यांना या पृथ्वीचा चुराडा होईल की काय अशी भीती वाटत होती. पण मला मात्र खात्री होती की संहार करताही तू आहे आणि रक्षण करताही तू आहेस. अरे शिवा, हे मी का सांगू शकतो
की तुझं आणि माझं नातं हे आजचं नाहीये, ते भवभवांतराचं आहे. बसवेश्वरांनी युगानुयुगाला भवभवांतर असा शब्दप्रयोग केलेला आहे. आणि त्यात विशेष असं आहे बघा, की प्रत्येक युगातलं आपलं नाव त्यांनी विशेष नाव जे आहे ते सांगितलंय. ते असं सांगतात की ज्या वेळेला प्रथम भवांतरात पहिल्या युगामध्ये ज्या वेळेला तुझं आणि माझं नातं काय होतं, माझं विशेष नाव काय होतं, तर तेव्हा माझं नाव होतं शिलाद गणेश्वर. दुसऱ्या युगामध्ये मी स्कंद गणेश्वर होतो. तिसऱ्या भवांतरामध्ये नीललोहित गणेश्वर होतो. आणि चौथ्या भवांतरामध्ये माझं नाव होतं मनोहर गणेश्वर. आणि पाचव्या भवांतरामध्ये काललोचन गणेश्वर या नावानं, काललोचन गणेश्वर या नावानं आपण सर्व कालाचा संहार केलेला आहे. सहाव्या भवांतरामध्ये, सहाव्या युगामध्ये आपण म्हणजे महात्मा बसवेश्वर म्हणतात मी वृषभ गणेश्वर होतो. आणि आता तुझं आणि माझं हे 7व्या जन्माचं नातं आहे. या जन्मी बसवदंडनायक किंवा काही ठिकाणी बसव गणेश्वर असा उल्लेख येतो. बसवदंडनायक किंवा बसव गणेश्वर असं नाव मला देऊन आपण आपल्या प्रसादासाठी मी योग्य व्हावं यासाठी माझी जडणघडण करीत आहात. शून्य संपादनामधलं हे 18वं वचन आहे. 18.704 पृष्ठ 293च्या आधारे जरूर बघा शून्य संपादने. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की आपलं आणि शिवाचं हे जे दृढ नातं आहे ना, हे बसवेश्वर पुन्हा 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 सांगतात. पण त्याच्याच जोडीला गंमत अशी आहे बघा, हे नुसतं बसवेश्वर सांगत नाहीत, बसवेश्वरांचे समकालीन शिवशरण देखील सांगतात. आणि आपल्या भारतीय परंपराप्रमाणे आपण संत कोणाला म्हणतो की ज्याच्या संतत्वाचे दाखले त्यांचे समकालीन अन्य संत देतात. आणि म्हणून अल्लम प्रभू जे आहेत, अल्लम प्रभूंचं स्थान बसवेश्वरांच्या एकूण कार्यामध्ये फार महत्वाचं आहे. शून्य संपादने किंवा अनुभव मंटपाचे ते पहिले शून्य सिंहासनाधीश्वर आहेत, पहिले अध्यक्ष आहेत. आणि मग ते काय सांगतात, बसवेश्वरांचं आणि भगवान शिवांचं युगायुगांचं नातं आहे हे म्हणताना ते सांगतात, कृतयुगात होतास तू स्कंद गणेश्वर, कृतयुगात होतास तू स्कंद गणेश्वर, हे मज होते माहीत. त्रेतायुगात होतास तू नीललोहित गणेश्वर, हे मज होते माहीत. द्वापार युगात होतास तू वृषभ गणेश्वर, आणि आता कलियुगात बसव गणेश्वर होऊन झाला सर्वाचार संपन्न. आता तू काय करतोय, सर्वाचार संपन्न झालेला आहेस. या वीरशैव तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार बसव गणेश्वर होऊन या कलियुगामध्ये करतो आहे. आणि हे जे वचन आहे हे जयदेवीताई लिगाडे जे आहे, डॉक्टर जयदेवीताई लिगाडे या मराठी आणि कन्नडच्या अत्यंत महत्वाच्या भाष्यकार आहेत. त्यांनी शून्य संपादने नावाचं एक मूळ कन्नड वचनांचा मराठीत अनुवाद केलाय. आणि त्याच्यामध्ये पृष्ठ 184 वर हे वचन आहे. त्याच्या जोडीलाच बसवेश्वरांचे भाचे आणि अनुभव मंटपाचे दुसरे अध्यक्ष चन्न बसवेश्वर यांनी देखील बसवेश्वरांच्या विविध युगातील अवतार कार्य स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यांच्या मते कृतयुगामध्ये देवासुरांचा संहार करताना बसवण्णांचे नाव गणेश्वर होते, मात्र गजासुराचे चर्म पांघरले म्हणून तो उग्र गणेश्वर झाला. देवांना सुखात ठेवताना त्यांचे रक्षण करताना तो शंकर गणेश्वर झाला. आणि उमा महेश विवाहाच्या वेळी तो काललोचन गणेश्वर झाला. सांगायचंय मला मित्रमैत्रिणींनो एवढंच की अवतार कल्पना महात्मा बसवेश्वरांची असो, त्यांच्याशी संबंधित असो, अन्य शिवशरणांशी संबंधित असो किंवा पंचाचार्यशी संबंधित असो, आपल्याला त्या सगळ्या कल्पनेवर समाजाला एकत्र करणारी ही एक महत्वाची सामाजिक घटना म्हणून त्याच्याबद्दल विचार करावा लागतो. आपण
त्याची टिंगलटावाळी करून चालत नाही, कारण हिंदू तत्त्वज्ञानाने आणि हिंदुत्वाच्या परिघातील सगळ्याच आपल्या संप्रदायांनी आपल्याला असं दिसेल की अवतार संकल्पनेवर विश्वास ठेवलेला आहे. तो विश्वास ठेवा असं मी तुम्हाला म्हणणार नाही, पण निदान त्याच्यावर अविश्वास दाखवत असताना थोडासा विचार करा. तो जर विचार केला तर असं लक्षात येईल की जे संत लक्ष्मण महाराज जे म्हणतात की शंकर कसा, शंकर जळी काष्ठी भरला, शंकर जळी काष्ठी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष दृष्टीने लक्षिला, शंकरचे शंकर. हा जो अलक्ष दृष्टीने लक्षणार आहे, हे लक्षण, त्या लक्षणाचा वेध घेण्याची एक पार्श्वभूमी आपल्या संवादातून तयार व्हावी आणि कुठल्याही गोष्टीला केवळ इतर मत आहे किंवा कोणाला तरी दुखवायचं म्हणून, काहीतरी आपलं वेगळेपण सिद्ध करायचं म्हणून अशा आपण शिक्के न मारता, छाप न मारता आपण महात्मा बसवेश्वर आणि एकोरामाराध्य असतील, महात्मा बसवेश्वर आणि अन्य जी वीरशैवांची पंचपीठं आहेत त्यांचा देखील आपण सहानुभावानं आणि संवेदना क्षमतेनं विचार करावा, एवढीच आपल्याला विनंती. धन्यवाद.